खरीप हंगाम आता ऐन मध्यावर आलाय। आता शेतकऱ्यांना पैशांची गरज असते, तेव्हा बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले। शेतकऱ्यांनी याआधी घेतलेल्या पीक कर्जाचे नूतनीकरण करून बँकांना सहकार्य करावं असं आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलंय। शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी जिल्हा प्रशासन तसंच बँका मिळून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतायत। त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अर्ज द्या कर्ज घ्या असं अभियानही जिल्ह्यात सुरू केलंय। दिनांक 3 ते 10 जुलै दरम्यान हे अभियान जिल्ह्यातील 375 गावांमध्ये राबवण्यात येत आहे। या अंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः चित्ते पिंपळगाव व चित्तेगाव या ग्रामपंचायतींमार्फत चित्तेगाव इथं आयोजित कर्ज मेळाव्यास उपस्थित होते। चित्तेगाव पिंपळगाव सरपंच पांडुरंग सोनवणे, चित्तेगाव सरपंच सरला सुदाम गावंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृद्ध जाधव, तहसीलदार कैलास वाघमारे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोगे, मंडल अधिकारी एल सुरपाम, ग्राम महसूल अधिकारी तनुजा जगताप, वंदना खेडकर, कृषी सहाय्यक मंजुषा काचोळे तसंच शेतकरी उपस्थित होते। यंदा जिल्ह्यात 1,54,770 खातेदारांना 1,596 कोटी 63 लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे। त्यापैकी 670 कोटी 55 लक्ष रुपये इतकं कर्ज 86,697 शेतकऱ्यांना वाटप झालं, म्हणजेच 42% पीक कर्ज वाटप झालं होतं। आता अभियान सुरू केल्यापासून आजतागायत 6,405 शेतकऱ्यांना 59 कोटी 30 लक्ष रुपयांचं कर्ज वाटप झालंय। या हंगामात एकूण आतापर्यंत 93,102 शेतकऱ्यांना 730 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप झालंय, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोगे यांनी दिली। जिल्ह्यातील 1,87,912 शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं नूतनीकरण व्हायचं बाकी आहे, तरी शेतकऱ्यांनी आपल्या जुन्या पीक कर्जाचं नूतनीकरण करून घ्यावं असं आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलंय। या मेळाव्यात पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजुरीचं पत्रही देण्यात आलंय। आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे, छत्रपती संभाजीनगर।